नाथ भागवत मी वाचतो, पण त्यातलं शिष्य लक्षण आहे ते सांगा, त्याविषयी सांगा. 10वा अध्यायामध्ये आहे शिष्य गुरु लक्षण, शिष्य लक्षण वगैरे आहेत. मग काय हरकत नाही. आता भागवत हा ग्रंथ आहे मराठी वाङ्मयामध्ये श्रेष्ठ ग्रंथ, अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ, साधकाला अत्यंत उपयोगी असे 4 ग्रंथ आहेत. कोणकोणते? ज्ञानेश्वरी एक, मग दासबोध, मग रंगनाथ योग वाशिष्ठ म्हणून एक श्रेष्ठ ग्रंथ आहे. ते रामदास पंचायतनामध्ये जे जयराम स्वामी, आनंदमूर्ती वगैरे त्यात रंगनाथ स्वामी होते, त्याचा एक ग्रंथ रंगनाथ योग वाशिष्ठ म्हणून आहे. फार श्रेष्ठ ग्रंथ आहे. मग एकनाथी भागवत, हे 4 ग्रंथ आहेत. 4 मेरू असल्यासारखे, 4 दिग्गज असले जातात. तर आम्ही नेहमी तात्पुरती घेतच आहे. आता ह्या वेळेस आता एकाच भागवत घ्यावा असे असा विचार असून त्यात शिष्य लक्षणे काय आहेत हा विषय आम्ही घेणार आहोत. सुरुवातीला आता परमात्मा सुरुवात म्हणजे जो सामान्यपणे परमात्मा, सगळे परमात्मे आहेत, काहीतरी कोणते तरी साधन करीत असतात. पूजा अर्चा, दान धर्म, व्रततीर्थ आणि क्षेत्र वगैरे सगळे ठिकाणी उपवास, तपास, पुष्कळ साधन करीत असतात. पण त्याला एक दिशा नसते. जे कोणी सांगतील ते ऐकतील, ते वाटेल दृष्टीला पडेल ते करी सुटतात. म्हणजे एक सूत्रीपणा परमात्मा म्हणजे काय, मुख्य साधन कोणतं आणि काही काय वगैरे वगैरे काही माहीत नसताना उगाच करीत राहायचं. हे पण हे झालं सामान्य लोक करतात. पण ज्या वेळेला तो एक सद्गुरू शिष्य बनतो, सद्गुरूचा शिष्य बनतो, मग त्याला एक दिशा लागते. कारण दिशा दाखवणारे सद्गुरू असतात. हो, हे मुख्य आहे, साधन कर, पण मुख्यत्वे हे साधन कर. मग त्याला अनुकूल वगैरे त्याला सहाय्य कसे हे साधन कर, असे प्रत्यक्ष वाटचाल करीतात. ते मार्गाला लावतात. परमार्थ मार्ग म्हणून आहे, त्या मार्गावर तो येतो. तोपर्यंत त्याचा शोधच असतो. एक निर्णय नसल्यामुळे कोणते काय पारायण करीत असतो. काय येणे ते सुद्धा सोडून देतो. दुसरं कोण सांगितलं की नाही, ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ सांगितलं की नाही, पूल सोडून द्यायचं, ते करायचं वगैरे वगैरे. काही निश्चितार्थ नसताना, काही विषय त्यात गम्य नसताना सहज उगाचच करीत राहायचं. पण ते हे परमार्थी, खरा परमार्थी बनतो हा शिष्य झाला म्हणजे परमार्थ मार्ग म्हणजे असा आहे. म्हणजे साधन म्हणजे असं आहे, मी कोणतं साधन करायचं, मला हे साधन त्यांनी सांगितलेलं आहे, मुख्यत्वे करायचं आहे वगैरे वगैरे. मग साधक बनतो. मग गुरुनिश्चय अगोदर रामदास स्वामी सांगितले गुरुनिश्चय, मग सद्गुरु लक्षण सांगितले, मग शिष्य लक्षण त्याने सांगितले. 5व्या दशकामध्ये पहिला समास आहे काय, गुरुशोधन आहे समाज. नंतर दुसऱ्या समासामध्ये सद्गुरु लक्षण आहे, तिसऱ्या समासामध्ये शिष्य लक्षण आहे. म्हणजे परमात्मा मी लागतो, त्याला आधार कोण, गुरु, सद्गुरु. पण सद्गुरु कसा असावा, सद्गुरूचे लक्षण काय हे आम्ही बघितलं पाहिजे. पण ते थोडक्यात हेच आहे समाज. आणि मुख्यत्वे शिष्य, मग तो त्या गुरुनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे चालणार आहे. सद्गुरू काय मार्ग दाखवणारे, त्याला पण चालणारा हा त्यांच्या आदेशाप्रमाणे, त्यांच्या सूचनेप्रमाणे, सलहेप्रमाणे मग तो साधन करू, मग तो
शेवटी ते मुक्कामाला पोचतो. हो की नाही? कुठे जायचंय आम्हाला, आम्ही कुठेच आम्ही ध्येय आहे, मानव आहे तो, ते कुठतरी निघालेला आहे. म्हणजे कुठे निघाला आहे तर भटकतोय काय जिकडे तिकडे कुठेही बघत, तसं नाही. त्याला एक ध्येय आहे, त्या ध्येयाला पोचतो. हा सद्गुरूच्या सहाय्याने कृपेने साधन करून त्या ध्येयाला पोचतात. हा एकंदरीत नाकाशा यामध्ये. मग सद्गुरू लक्षणे सांगतात. सद्गुरूला शरण गेली पाहिजे. हे एक रामकृष्ण आदी करून छत्र गुरुभजने, साधू संत वगैरे जिकडे ते जे मोठे प्रसिद्ध किंवा अवतारी झाले सुद्धा त्यांनी गुरुसेवा करूनच हे झाले. त्या म्हणजे गुरु सेवा हे अत्यंत महत्वाचं आहे, त्याशिवाय होत नाही. हे पुष्कळ आधार आहे, शेकडो आधार आधी देता येईल. गुरुविना मुक्तिर्नास्ति, गुरुर्विमागच्छेत समित्पानि ब्रह्मनिष्ठं श्रोत्रियं तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं या शाब्दे प्रेची निष्णातम वगैरे वगैरे. भागवतामध्ये, भगवद्गीतेमध्ये, श्रुतीमध्ये सगळ्या ठिकाणी सांगितले बाबा गुरु हे मार्ग दाखवल्याशिवाय मार्ग चालतो. स्वतःच्या मताप्रमाणे स्वतःच्या वाटेत कसं वाटतो. आम्हाला एक गावी जायचंय म्हणून समजा, कोणाला न विचारता, वाट कोणती न विचारता आम्ही स्वतः मनाने पण निघून आहो. कुठेही मग गाव येईल काय असं. हा म्हणतो काय मी चालणार आहे की पुष्कळ चाललं म्हणजे गाव येणारच नाही, तितकं लांब जातोस तो. मार्ग न पुसता मग तू तुझ्या मनाने तू चालू लागलास म्हणजे कुठेतरी तू पोचतोस. ते ध्येयाला तू पोहोचू शकत नाही. म्हणून ते मार्ग दाखवणारा एक पाहिजे, मग तो गुरु. म्हणजे गुरु हे आपण अवश्य केलं पाहिजे. हे सिद्ध आपलं सगळं माहिती आहे सामान्य. मग गुरुचे लक्षण काय इकडे सांगतात. गुरु म्हणजे कोणाला म्हणायचं, गुरुचे लक्षण काय. गुरुविण ब्रह्मज्ञान सर्वता नवे नवे जाण, हे उपनिषदर्थे प्रमाण परमनिर्वाण साधिले. साधावया निज ज्ञान करिता सद्गुरुचे सेवन, निवाले आनंद घन थांबा. ग्रंथाची महिमा किंवा ग्रंथाची कर्ताची वर्णन किंवा त्याची श्रेष्ठता काय आपण सहज पाहता येईल. काय एक मराठी वायूमध्ये एक विशिष्ट काय म्हणजे एक सांगण्याची पद्धत किंवा ते वृत्त आहेत किंवा ते वाङ्मयामध्ये काय निर्णय तरा आहेत ते एक एक चांगले प्रमाणभूत असं म्हणतात. श्लोक आहे, आर्य आहे, ओवी आहे, अभंग आहे, असं सगळे आहेत ते. मग ते त्या कोणकोणत्या ह्याच्यामध्ये कोणकोण श्रेष्ठ आहेत मला केलं. सुश्लोक वा मनाचा, अभंगवाणी तुकयाची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूर पंथाची म्हणजे ओवी ज्ञानेशाची हे ग्रंथ ओव्यामध्ये संबंध ओवीवर पुष्कळ ग्रंथ आहेत. ज्ञानेशाचे जे प्रामाण्य आहे, मुख्य आहे, त्यामुळे ते म्हणजे अत्यंत श्रेष्ठ आहे. आपण 4 ग्रंथांमध्ये एक ज्ञानेश्वरी हा ग्रंथ किती मोठा आहे, प्रमाणबद्ध आहे, त्यामध्ये की नाही जगन्मान्य आहे. जगात ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ बहुतेक नाही तसं म्हणायला हरकत नाही. सगळे वाङ्मयामध्ये असे ते श्रेष्ठ ग्रंथ आहे. मग
दासबोध ग्रंथराज म्हटलेला आहे. याला त्या काय आहे, ग्रंथराज म्हटलेला आहे. आता हा तिसरा हा ग्रंथ एकनाथी भागवत आहे, नाद भागवत आहे. याच्यासारखी विवरण कुठेही नाही. एकेकाचं एक एक वैशिष्ट्य असते ग्रंथात सुद्धा. ग्रंथकर्त्यामध्ये सुद्धा, आता बोध करणाऱ्या सुद्धा ते एकेकाची वैशिष्ट्य असते. नाथबाबांचे वैशिष्ट्य काय आहे ते विवरण करून, जास्त विवरण करून आपण सांगायचं, पुष्कळ विवरण करायचं. आम्हाला कंटाळा येईल परत म्हणा एका वेळी असे येते, पण ते तुमचं समजल्याशिवाय ते सोडणार आहे, तुम्हाला समजावून देणारच ते. असं विवरण करणे, जास्त विवरण करणे हे वैशिष्ट्याचा हा ग्रंथ आहे. आता आता सांगितलं गुरुभक्तीशिवाय कोणी करू शकत नाही. म्हटलं की नाही सद्गुरुविण ब्रह्मज्ञान सर्वता नवे नवे दान हे उपनिषद ते प्रमाण सांगितले पुढे. साधाव्या निज ज्ञान करिता सद्गुरुचे सेवन निवाले संत सज्जन आनंद घन सद्गुरूचे सेवन केलं पाहिजे. आता आपण काय म्हणतो, विद्या आहे सगळे जगामध्ये. आम्ही शिकतो, शिकायला जातो, फी देतो, शिकतो. पण किती तशी मला ही विद्या नाही म्हणतात. काहीतरी पैसे देऊन मला की नाही, काहीतरी बाह्य उपचाराने काही देऊ शकत नाही. त्यांची अनन्य भावाने सेवा केल्या पाहिजे. ते तुम्हाला उपदेश करणार नाही. पूर्वी काय करता होती ते नियम होता, म्हणजे 12 वर्ष तरी त्या सद्गुरू सेवा करून राहिली पाहिजे, नंतर ज्ञान सांगत तसं इथपर्यंत ते मोठं आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे. पण आता काय झालेलं आहे, लवकर पाहिजे नव्हतं काही. पण कोणतं आताच लगेच सांगा, एक दिवसात सांगा, एक 3 दिवस. आम्हाला सवय नाही, ध्यान तुमचं आहे, एक दिवसात आम्ही सांगत सोडा, शक्य नाही म्हणतात. उपनिषदामध्ये एक कथा आहे, कथा म्हणजे गायत्री म्हणजे 6 जण मुमुक्ष होते. ते एका पिपळात मुनी गेले, म्हणून 6 प्रश्न घेऊन त्यांना नंदन करून ते आमचे 6 प्रश्न आहेत, मग आम्हाला सांगा. त्याने काय म्हटलं, गोवा काय हरकत तुमचं छान आहे, तुम्ही नीतिवान आणखी सगळं चारित्र्यवान चांगले अधिकारी आहात, तरी सुद्धा आमच्या आश्रमामध्ये 1 वर्ष सेवा करून राहा, नंतर मी उत्तर सांगितलं. उपनिषदामध्ये आहे त्याच्यामध्ये काही. म्हणजे गुरुसेवेला इतकं महत्व आहे. पूर्वी आश्रम असत, आश्रमामध्ये गायी वगैरे असत, गायी आणि शेत असे, ते नांगरणे आणि गायीची सेवा करणे, लाकूड आणणे, संबंध सेवा करीत राहत. सगळे शिष्य होते. एक तास काय सांगत असेल तितकीच, बाकी सगळं ते सेवेमध्ये काही करत होते. त्यामुळे केले. आम्ही काय म्हणतो, आता गुरुपासून त्यांच्या ऐकायचं असलं बरं, काय सेवा कशाला करायची. आता ग्रंथात सांगितलं आता आहे समजलं की नाही, तरी ते सांगतात समजलं की नाही. आम्ही नमस्कार करतो ते पुष्कळ करा म्हणतात, कोण नमस्कार न करणारेच आहे. म्हणजे कोणी मग काय म्हणतात, हे नमस्कार करणे हे आपल्या त्याला आताच्या युगाला ते त्याप्रमाणे नाही, योग्य होत नाही. कारण स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य गमावण्यासारखं होईल. गुरुपुढे नमस्कार करणे म्हणजे स्वातंत्र्य गमावणे होईल असे सांगणारे पुष्कळ आहेत सवयकरी. पण त्याला काय झालंय माझे महत्व माहिती नाही. हा विषय किती महत्वाचा आहे तुम्हाला काही माहिती नसल्यामुळे होत. पण सेवा केली पाहिजे. कधी काय शिष्याचं मुख्य म्हणजे गुरु सेवा केली पाहिजे. आम्ही काय म्हणतो, सेवा नको, चतुर्वेद सेवा म्हणून सांगितलेलं आहे.
सेवा किती प्रमाणाची किती तरी करायचं. अंग मग त्याची शरीराची सेवा, शरीराला काय लागेल ते म्हणजे कपडे लागते, शुश्रूषा वगैरे वगैरे ते अंग आप्त. दुसरी बाब आप्त म्हणजे तुम्ही काय तरी हे असेल त्यांची काय इस्टेट असेल किंवा काय शेत म्हणजे गाई वगैरे असते ते हे असेल, मग ती त्याची सेवा तू केली पाहिजे. समज घे तुमची सेवा करतो सात नाही तसं नाही. आप्त स्थान म्हणतात. स्थान म्हणजे त्या स्थानामध्ये त्या जागेमध्ये ते गुरु राहतात, शिष्य येतात पुष्कळ लोक वगैरे. मग स्थान स्थान सेवा ते सगळ्यांची आलेल्याची सेवा केली पाहिजे. गुरु तुमची एक तर सेवा करतो दुसऱ्यांना करणार नाही असं म्हणणार लोक आहेत. समजले तुम्ही मोठ्या पण सगळे वाईट आहेत म्हणून त्यांना त्यांची सेवा आम्ही करणार नाही, तुमची एकटी सेवा करतो म्हणतो. समजले नाही म्हणून आपलं अंग स्थान सेवा आपण केली पाहिजे. मग सद्भाव सेवा अंग आप स्थान सद्भाव हे चार तऱ्हेने आपण सद्गुरू सेवा केली पाहिजे. सद्भाव म्हणजे पूज्यभाव ठेवले. गुरु म्हणजे देव. आता देव म्हणतो पण देव आहे ते आम्हाला मोक्ष मार्ग दाखवू शकत नाही, हे मुख्य आहे. देव काय वर देईल तुम्हाला, काय मागा म्हणणार सगळ्यांनी. पुष्कळ देवाची भक्ती तुम्ही केली, तो संकट घेऊन पुढे प्रसन्न झाला, जगीचे नारद देव पुढे आला, काय मागते माग काहीतरी मागायला लावणार उद्धार केले काय. सगळे मागणे नाही करणे हे उद्धाराचे काम आहे. आणि नुसतं तुम्हाला मागायला लावणारा तो तुम्हाला ज्ञान सांगू शकत नाही. समज गेली पण तो गुरुरूपाने आता ईश्वर आहे असं ज्ञानाचे उपाय तो सांगतो असं म्हणा हरकत नाही. पण ज्ञानी तुम्हाला काय हे परमात्मा दाखवून मोक्ष मार्ग दाखवणार, देवाकडून होणार नाही. त्याकरता म्हणतात सद्गुरु देव मोठा जयास वाटे तो शिष्य करंटा म्हटलेला आहे की नाही. गुरु आणि देव समान आहे म्हटलं तर त्याला समजलं नाही म्हणतात. कारण वैभवाचा फाटा वैभवाच्या त्या मार्गाने लागू आहे काहीतरी वर मागावर पाहिजे. वर म्हणजे विषयच की ऐश्वर प्रमाण राज मागणार, दुसरं काय मागणार का किंवा मध्ये मागणार, ऐश्वर मागणार, हे विषयच आहेत. मग विषय देऊन तुम्हाला आम्हाला काय नाही. म्हणून सद्गुरूपेक्षा देव मोठा, देवापेक्षा सद्गुरू मोठा असं सांगितलेलं आहे. दोघे उभे राहिले देव आणि सद्गुरू. मग तुम्ही अगोदर कोणाला नमस्कार करणार असं कोणी प्रश्न केला. अगोदर गुरुला प्रश्न. देव मोठा असेल पण गुरु नसला तर देव नाही होतो. गुरुच नाही तिकीट नाही होतो. देवाचं खरं स्वरूप काय आहे देव सांगू शकत नाही. नामदेवाचं उदाहरण तुम्हाला माहीत आहे. विठ्ठल स्वतः विठोबा जेवत होता, बोलत होता वगैरे, तरी सुद्धा संत काय ठरवले हा खर्च आहे म्हणून सांग. त्याला राग आला आणि गेला परत म्हणतं हे सगळे नुसते बडबडतात आणि मी तुझा केवळ भक्त असून मला असायचं करतात. मग त्याला शासन कर, त्याला दंड कर, त्याला करतात. मग तेव्हा तो विठोबा म्हणाला त्याचं खरं आहे म्हटला. म्हणजे एकंदरीत काय म्हणजे सगुण आपण भक्ती करतो, देवाची भक्ती करतो, त्यापेक्षाही खरा देवास्वरूप काय आहे ते साक्षात कसून हे कर घ्यायचा. मग ते देवाचं आपण एक रूप कसं व्हायचं हे सगळी गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी गुरु करू शकतात, दुसरे कोणी शकत नाही. समजले मनसी साधने केली अनेक तैसे सद्गुरुई साधनेक
म्हणता मुमुक्षू झाला मूर्ख निजात्मसुख बुडाले. आता सगळ्यात साधनासारखे तुम्ही साधन आहे हे तुम्ही समजू नका. गुरुमार्ग धरणे हे सामान्य साधन नाही, हा मुख्य साधन आहे. सांगायचं काय बाकी साधन आहेत त्या पण मी साधन आहे तर समजून समजत असतं तुम्ही दागवला किंवा तुमचं चुकलं म्हणतात. सद्गुरु केला तो साधन त्याहुनी परते साधयान म्हणता ही नागवण नागवला जाण सर्वस्वे. जो चित्सुखे सदा संपन्न चिद्रुपे जाती समाधान तो चिन्मात्र होनी भिन्न नवे जाण सर्वता. आता सद्गुरु लक्ष्मणांचा अगोदर गुरुमार्ग धरला पाहिजे, शिष्य बनला पाहिजे, गुरुसेवा केली पाहिजे. म्हणलं की नंतर ज्ञान आपण विचारावं. म्हणलं की हे म्हणजे आता जे चालू आहे तसला प्रकार सारखे चालायचं नाही. सेवा केली पाहिजे, ज्ञान मिळणे कठीण आहे, अशक्य आहे. म्हणलं की हे सांगितलं. मग सद्गुरूचं लक्षण काय? सद्गुरू म्हणजे कसा असतो हा एक प्रश्न. करामती दाखवते तेही गुरु म्हणजे ते म्हणतात. करामती म्हणजे चमत्कार करून दाखवतात त्याला गुरु म्हणत असतो. हो की नाही? सगळ्यांची सामान्य लोकांची दृष्टी अशी असते. गुरु म्हटलं की नाही चमत्कार केलाच पाहिजे, करणारा असलाच पाहिजे म्हणजे गुरु. नाहीतर गुरु म्हणून आम्ही काय कबूल करणार नाही. काय सांगतात काय तुम्हाला म्हणजे भविष्य सांगतात काय चांगलं होईल की सांगतात की नाही. म्हणजे सांगणे भविष्य सांगणे किंवा ही जी समजूत आहे ती चूक आहे म्हणतात. खरं नाही. कारण काय म्हणजे हे कामना आहे, कामना नाही करायची आहे, कामना वाढवणे नाही. काम्यभक्ती जी आहे इकडे सद्गुरु भक्तीमध्ये काम्यभक्ती चालणार नाही. हे अत्यंत महत्वाचे गुण आहे. एक महत्वाची गोष्ट तुम्ही समजलं पाहिजे. कामना नाही सद्गुरु भक्ती करू म्हणजे बाकी सामान्य भक्तीप्रमाणे हे होईल. सद्गुरू भक्तीची जी वैशिष्ट्य आहे ज्ञान मोक्ष आणि ते काही त्यात साथ होणार नाही. त्याकरता चमत्कार करणे हे सद्गुरू लक्षण नव्हे. एक बर दुसरं काय म्हणतात तुमच्या मनाला जे समजलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांच्या मनातलं काय आहे मला काय आहे हे समजणे हे गुरुलक्षण समजतात. पण हेही नव्हे म्हणतात. तिसरे काय म्हणतात भूत भविष्य वर्तमान ठाऊकी आहे परिच्छिन्न प्रयासित मनसी ज्ञान प्रयत्ने ज्ञान नव्हे. जाणावे सगळ्याची अंतरीचे हे ज्ञान वाटते परम साचे चांगलं आहे. परंतु आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे म्हणतात. सिद्धी दाखवणे सिद्धीने काय म्हणते ते केवळ लौकिक आहे. म्हणजे की परमार्थ किंवा मोक्ष सार्थकता त्यात काहीही नाही. एक लौकिक गोष्ट आहे. सिद्धी म्हणजे काहीतरी साधन करून प्राणायाम योग वगैरे करून मणी औषधी योग वगैरे पुष्कळ सिद्धी तिथे साधन आहे. सगळे करून सिद्धी मिळवायची लोकांमध्ये प्रवेश करून मग त्या लपून पैसे किंवा हे करायचं मोठेपणा वाढवायचा स्वतःचा आणि पैसे काढायचे असं की नाही. तुम्ही बघा असे कोणी सिद्धी करणारे असतात की नाही ते गावाला भेटतात आणि ते प्रमुख असतात तिकडे भेटतात. सकाळी सांगतात बाबा तुमच्या गावात येतो एक सभा भरवा आम्ही सिद्धी आमची सिद्धी तिकडे आम्ही करून दाखवतो तुम्ही हे करा. मग त्याची बंद सिद्धी झाली की नाही मग पैसे ते गोळा करतात. हा
हरकत नाही. म्हणजे पैसा गोळा करणे, स्वतःचे महत्व वाढवणे वगैरे सिद्धीचं काम आहे. पण मोक्षाचं काहीतरी करणं म्हणजे काय आहे काय म्हणून सिद्धी हेही सिद्धीचा विटाळ म्हटलेला आहे. हे ज्ञानाला सिद्धीचा विटाळ म्हटलेला आहे. सिद्धी दाखवण्याची सिद्धी असणे हे ज्ञानाचं लक्षण आहे. मागचे पुढचे किंवा भविष्याचे जाणणे किंवा दुसऱ्याच्या मनाला तरी समजणे हे ज्ञानाचे लक्षण नव्हे. समजले चमत्कार करून दाखवून नाही. मग काय आहे हे तर इथे सांगतात. सागरी निघाले तेव्हाच ते समुद्र झाले. वनवया आदिंगले वनवाची जो चित्सुखे सदा संपन्न चिद्रूपे जासी समाधान तो चिन्मात्र होनी भिन्न सर्वता. समाधान परिपूर्ण समाधान दिले आहे. समजले आम्हाला काय पाहिजे हे अगोदर तुम्ही ठरवा. आता खरं तू कशात आहे मग तिकडे जी वस्तू ते कोणाच्या दिवशी तो मोठा म्हणूया. अगोदर आम्हाला काय पाहिजे आहे, काय महत्वाचे आहे, हे नुसते विषय महत्वाचे आहे की अंतर्गत परमानंद किंवा परमशांती हे महत्वाचं आहे. तुम्ही ठरवा म्हणता. बाकी बळाचे विषय महत्वाचे आहेत विषय घेणारे मोठे याच्यामुळे म्हणूया. किंवा विषयात काही रहस्य नाही, त्यात काही सार नाही, त्यात महत्व नाही विषयाला. आणि अंतर्गत जे पूर्ण स्थिती आहे आपली आपल्यामध्ये जे आनंद परमानंद आहे, आत्मस्वरूप पराशांती आहे ते मोठं आहे का मी मोठी आहे ते म्हणून मग गेला महत्व देऊ हे असते म्हणतात ज्ञानिकडे. ज्ञानिकडे ज्ञानलक्षण काय परमशांत राहणे, परमसमाधानी शांतीयुक्त समबुद्धी वेग आत्म आपल्यामध्ये आपण तृप्त आत्मन्येव आत्मना तुष्ट हितप्रज्ञस्त रोचते. हितप्रज्ञ म्हणजे ज्ञानी. ज्ञानी कसा म्हणतो केव्हा म्हणतात आत्मन्येव आत्म आपल्यामध्ये आपण तृप्त परमानंद भरित पराशांतीयुक्त आणि त्यातच त्यांच्या बाहेर परिणाम काय सगळ्यावर प्रेम करणे. त्या दोन गोष्टी कुठे असतील ते ज्ञानाचे लक्षण म्हणून समजा म्हणतात. आणि सामान्य लोकांना महत्वाचं वाटत नाही. ते काय हो आज आहे म्हणे काय नाही आम्हाला फार दिसलं पाहिजे भयंकर समजलं की नाही. दिसतात पण दिसतात दिसायला भयंकर पण त्याचा खरीचा फार कमी समजलं की दिसत नाही फार मोठं म्हणतात. काय सांगावं हे चमत्कार नाही. जगातला एक मोठं चमत्कार म्हणायला हरकत नाही. काय जे दिसते भव्य दिसते ते काहीच नाही, काही दिसत नाही फार मोठं आहे. असा सिद्धांत चमत्कार सिद्धांत आहे. हे कोणाला पटेल तो म्हणजे हा बाबा हे पराशांती परमानंद यांनी मिळवलेलं आहे ते मोठे आहे. हे ज्ञानाचे लक्षण आहे म्हणतात. म्हणजे कोणी सांगितल्याप्रमाणे सिद्धी चमत्कार जाणणे पुढे भविष्य आणि पुष्कळ गोष्टी आम्ही समजतो किंवा लोकांपेक्षा आपण निराळे भाग आमच्याच बाजू साधा आमच्याप्रमाणे सारे पण राहतात. साधं हे काही साधून नाही म्हणतात. विशेष काहीतरी पाहिजे, काहीतरी संन्यासी पाहिजे, रुद्राक्ष वगैरे दाढी वगैरे हे केले पाहिजे. आमच्यासारखे हे ज्ञानी करते ते ज्ञानी नव्हे किंवा ते जेवता कामा नाही जेवण करू नये त्यांनी. कोणी लोक साधू कोणी गावाला आलं की नाही सगळे येतात चौकशी करतात ते बरोबर काही लक्षण काय आहे ते जेवतात की नाही किती वेळ जेवतात काय घेतात काय घेतात. आमच्यासाठी म्हणजे
सामान्य काय नाही, जेवत नाही, काय नाही, नुसती केळी आणि एक डझन केळी आणि दोन दूध, मोठं सावं म्हणतात की पण सावं, पण खरोखर म्हटलं म्हणजे साधू म्हणजे साधा जो आहे तो साधू, सगळ्याप्रमाणे राहून सगळ्यावर प्रेम करून, सगळे मी म्हणजे निराळा नाही की मोठा नाही, सगळेच एक मी माझं स्वरूप आहे असे मी सगळ्याबरोबर सगळ्या समरसून प्रेम करून साधेपणा राहतात ते साधू. आणि हे आता आम्ही हे लोकांची दृष्टी काय विशेष काहीतरी दिसलं साधू हे नाही म्हणतात. हे साधेपणाने आणि परमतृप्ती परमानंद त्याचीच बाहेर लक्षण म्हणजे सहानुभूती, प्रेम, सहाय, मदत, समजले त्यांचे सांत्वन करणे, दुःखहरण करणे, जशी आपले साथ दिसेल सर्व आपण करीत राहिले. नुसता आपण अंगामध्ये स्वार्थी भवितो, साधू स्वार्थी असतो, काय म्हण दुसरे काय करीत नाही, काय सहाय करीत नाही, तर बोलत नाही, काय नाही, स्वतःमध्ये आपण म्हणजे स्वार्थी नाही म्हणतात. त्याच्यात आनंद असतात, परिपूर्ण आनंद मिळालेला असतो, तरी सुद्धा त्याची बाह्य लक्षण आहे म्हणजे समत्व, ब्रह्मात्मैक ज्ञान म्हणतात, ब्रह्मदृष्टी, सर्व खलविदम ब्रह्म, सगळे माझे स्वरूप आहे, सगळ्यावर मग ते प्रेम करतात आणि काय निर्निमित्त प्रेम करतात. प्रेमामध्ये बघा आम्ही प्रेम करतो किंवा पण आमचं स्वार्थी प्रेम आहे, प्रेम करत नाही का नाही. आम्ही काय ह्याच्यापासून काय मिळेल आम्हाला हे आपण लक्षात ठेवतो. अगोदर विचार करतो, मला फार मोठा मला हवा आहे, फार प्रेम करतो, साधारण लाभ आहे मग साधारण प्रेम करतो, कमी लाभ आहे कमी करतो, काहीच नाही रे अजिबात नाही प्रेम सोडून देतो. असे ते हे व्यापारी प्रेम जो आहे निर्निमित्त प्रेम, कोणत्याही कारणांना नाही, सहजपणे आपल्यावर प्रेम आपण सहज आहे की नाही. आम्ही आमच्यावर किती अखंड प्रेम करतो, कोणासाठी किंवा सांगून किंवा काहीतरी उद्देशाने काहीतरी आहे का स्वाभाविकपणे आपल्यावर आपलं प्रेम आहे. सगळ्यावर तो प्रेम करणे आणि स्वतः परिपूर्ण आनंदी राहणे, सगळ्यावर निर्निमित्त, कमी जास्त नाही. हा मोठा आहे म्हणून ह्याच्यावर प्रेम करावं, हा लहान आहे म्हणून नाही, हे कनिष्ठ आहे, हा श्रेष्ठ आहे, काय नाही, सगळ्यावर सारखं प्रेम. कारण काय सगळ्यामध्ये तो आत्माच बनलेला आहे, दिसायला ते झालंय. तसं बाटल्या पुष्कळ असल्या तरी एकच सुद्धा मी त्यामध्ये औषधामध्ये काहीतरी भरलं असतं, मग तो म्हणे काय बाटल्या आहेत पण आतला एकच आहे, आतला ते कंटेन्स आहे सगळ्यामध्ये आहे, आत्माच आहे भरलेला आहे. मग आत्मदृष्टी म्हणजे प्रेम झालं, स्वतःच आत्ममध्ये स्वतः स्वतःवर प्रेम करण्याचं सांगायला नकोच. स्वतः आपण हो प्रेम करतो तसं सगळ्यावेळी आपण हो प्रेम करतो. हे ज्ञानाचे लक्षण बघा. गुरु म्हणजे किंवा ज्ञानी म्हणतात असेच कोणी असतील त्याला गुरु म्हणा. तो कसला येतो ते नियम घातलेच नाही, तो ब्रह्मचारी असलं पाहिजे असा गुरु लक्षण सांगताना कोणत्यातरी एका ग्रंथात दाखवून दे मला, तो ब्रह्मचारी असलाच पाहिजे किंवा तो संन्यासी असलाच पाहिजे, तो ग्रस्त असलाच पाहिजे. काही पुरुषही असा येणं नको, स्त्री नको, लहान नाही मोठं नाही, काही नाही. हे बाहेरचं साधन काय काय असलं काय हरकत नाही. वरचे जे व्यसन आहे ते कसलं असं हरकत नाही. आपलं भरलेलं आहे मुख्य दीर आपलं जे अमृत आहे किंवा तो आनंद आहे किंवा तो वस्तू आहे भरलेला आहे. मग त्यांनी कोणतेही ह्याच्यामध्ये कव्हरिंग मध्ये किंवा वेस्टर्न मध्ये त्यांनी देतच नाही. वेस्टर्न म्हणजे बाहेरचं आहे
आता एकच वस्तू बनलेली आहे, पण निर्णय मात्र पात्र पात्र निर्णय आहे. मग मी पात्र बघतच नाही. ज्ञानी काय म्हणतो, आतली वस्तू बघतो, प्रेम करतो. असं सगळ्यावर चांगल्यावर तू वाईट असं सांगतात. ते वाईट काय भाऊ त्याला वाईट त्याला सांगतात, बुद्धी सांगतात, बहुत सांगतात, वाईट सोडून दे म्हणून सांगतात. विकार येतो त्याच्यावर प्रेम करतात. आम्ही काय म्हणतो, विकार ते विडकार शिवाय येतो, हो की नाही? तसं नाही, विकारी पण तो विकारी का झाला? खरोखर तो भिकारी झाला आमचा दोष आहे. आम्ही काय करू शकलो नाही, तर त्यावेळेस आम्ही त्याला उपजीवानी मार्ग आम्ही घेऊ शकलो नाही. तो भिकारी झाला की नाही? तो आमच्या दोषामध्ये झालेला आहे, समाजाच्या दोषामध्ये विकार झालेला आहे. मग तू कनिकर त्यापर्यंत तुम्हाला दया पाहिजे अशा लोकांमध्ये. आम्हाला काय अशी दया, सगळ्यावर दया करतो, प्रेम करतो, समभावाने वागतो आणि स्वतः आनंदी राहतो. व हे गुरुची लक्षण आहे. ह्या लक्षणामध्ये ओळख काय म्हणतात. गुरु ओळखायचं तर हे लक्षण कुठे असेल, ही लक्षणे कुठे असतील, तो सद्गुरू दिसायचो असो, कसंही असो, कुरूप असो, स्वरूपी असो, श्रीमंती थाटात असो, गरिबी थाळी असो, नुसतं हे खेळला असतो, चिंध्या घालून बसलेला असतो. काय वरचे बघू नका, ही लक्षणं कुठे आहेत ते सद्गुरू म्हणून समजा म्हणतात. तो लहान असावा, मोठा काय नाही, वयाचा नाही, हे नाही, स्त्री पुरुषाचा हे नाही, कशाचाही ते मी असं म्हणतो. आई तुम्ही म्हटला दाखवून द्या कुठे वेद पुरुषवेद हे भागवत किती प्रमाणग्रंथ आहे. ज्ञानी म्हणजे आता बाह्य त्याचं स्वरूप असलं पाहिजे. समज असं कुठेही नाही आणि नाहीच नाही, खरं नव्हेच नाही, ते लक्षण होऊ शकतच नाही. समजा की नाही. म्हणून गुरु लक्षण सांगताना म्हणतात, जे परमानंद भरित आहे, सगळ्यावर प्रेम करतात, समभावाने राहतात, शांती. शांती म्हणजे एक शब्दच आहे, शांती, सुख आणि शांती. निर्णय. सुख म्हणजे काय, त्याची प्रतियोगी शब्द एक आहे, दुःख. सुख म्हणजे काय, कसं आहे, सुख थोडं कमी झालं की दुःख होतं, दुःख थोडं काय झालं की सुख होतं. एकच ते माप एकच आहे. थर्मोमीटर कोल्ड आणि हॉट समजलं की नाही, एकच थर्मोमीटर एकच स्केलमध्ये येतात ते, हो की नाही. तसं हे सुख आणि दुःख हे द्वंद्व आहे. हे द्वंद्वाचे सुखदुःख हे खरं सुख नव्हे, पण दुःखाचे हे सुखदुःखाचे पुढीकडे जे आनंद स्थिती आहे. किम सुखम सुखदुःखात्यम सुखम, सुखदुःख अत्यम, सुखदुःखाच्या दुःखाच्या पलीकडची जी स्थिती आहे ते खरं सुख आहे. असं अशी जी सुखी असतात, असं नेहमी आनंदी किंवा शांत सद्गुरूचे लक्षण आहे. हे दुःख एवं चिद्रूपाते जासी ज्ञान तो चिद्रूपची सत्य संपूर्ण. चिद्रूपची हो. आता एक निर्णारे शब्दाने आता काय झालेलं आहे, स्थिती एकच आहे, पण स्थितीचे वर्णन करणारे शब्द मात्र शेकडो झाले. त्यामुळे की ज्ञान म्हणतात, केवळ ज्ञान रूप होऊन राहतात. हे आनंद रूपच किंवा शांती रूप, समाधान रूप, शांती, समाधान आणि पुष्कळ ज्ञान, केवळ ज्ञान रूप होऊन राहतात. ज्ञान म्हणजे समाधान स्वच्छ आहे, म्हणजे हे बाहेर ज्ञान नव्हे, केवळ ज्ञान मुक्ती म्हणून केवळ ज्ञान आहे. केवळ म्हणजे बाकी सगळे मिश्रण करून नुसतं केवळ आपण स्वयंभू आपण स्वतःसिद्ध ते ज्ञान आहे, ज्ञान स्वरूप आहे. ते ज्ञान स्वरूपामध्ये आनंद राहतात, ते ज्ञान स्वरूप होऊन राहतात. असंही लक्षण सांगता येत.
एकंदरीत आपण काय सांगायचं, एक लक्षण तुम्ही समजून घेतलं म्हणजे बाकीचे लक्षण गणित करायला हरकत नाही. शांती परा शांतीने राहतात ही खरा, अखंड समाधान राहतात समाधान हरकत नाही. केवळ की त्या चिन्मात्र म्हणजे त्या चिन्मय आपले स्वरूप आहे, सच्चिदान स्वरूप आहे, त्यामध्ये तन्मय म्हणून राहतात असं म्हणायला हरकत नाही. एकत्र काय असे जे राहतात असतात त्याला सद्गुरू म्हणायला हरकत नाही, बाकीचे बाह्य लक्षण नाही. चिद्रूपाचे या त्याचे ज्ञान, मी केवळ ज्ञान स्वरूप, केवलम ज्ञानमूर्ती, ब्रह्म म्हणजे आपण स्वतः किंवा सद्गुरू स्वरूप आहे. केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतम, सुखदुःखी द्वंद्व, दुःख दुःखाचे अतीत आहे. गगनसदृशम, तत्वमस्यादि लक्ष्यम, तत्वमसी ते तो आहे. हे या महावाक्याने मात्र त्याची प्राप्ती होते, दुसरं काय दुसरं साधत नाही तिकडे. तत्वमसी आदि लक्ष्यम, तेच तो आहे आणि ते आत्मस्वरूप आहे, ते मी आहे खरोखर. ते बाह्य रूप आहे, कपडे आणि आत आम्ही असतो की नाही, शरीर आहे कपडे, कपडे निराळे शरीर आपण निराळ आहे की नाही. शरीर म्हणजे कपडे म्हणतो, शरीर मन आहे तर हे आमचे कपडे, आत आम्ही आत्मरूपणे आहोत समजलं की नाही. असे जे ते आत्मरूप जाऊन त्या त्यामध्ये अखंड निमग्न किंवा आमध्ये त्यामध्ये आराम किंवा आनंद रूपात राहतात, ते सद्गुरूचं लक्षण आहे. गुरु ब्रह्म अभिन्न ज्ञान ते अर्थी प्रमाण अनुष्ठे. गुरु ब्रह्म अभिन्न एकच आहे, शब्द आहे ब्रह्म, जीव आणि ब्रह्म, गुरु मी तू शिष्य वगैरे एकच आहे. भक्ती भक्त भगवंत गुरु चतुर्नाम ओपुये. भक्ती म्हणतो मी, भक्त म्हणतो, भगवंत म्हणतो, गुरु म्हणतो, हे चार आहेत का लोक. भक्ती भक्त भगवंत गुरु चतुर्नाम, चार नाव चार झाले, पण वपू स्वरूप स्थिती वपू एक म्हणलं की नाही. ते म्हणजे हे आनंद म्हणतो, शांती पराशांती म्हणतो, परमानंद म्हणतो, आम्ही काय म्हणतो वेदांताचे काय बाबा तत्व आहे, तुमचं काय आहे, आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती, त्याचं ध्येय आहे. दुःखाचे अजिबात नाही करून दुःखाला आणि परमानंद मिळणे, परमानंद प्राप्ती हे आपलं ध्येय आहे. किती मोठं ध्येय आहे किती, सगळं ध्येय आहे तेच आहे, पण त्याला मिळत नाही, याला मिळते, हे तिथं फरक आहे. जगात सगळे हे ध्येय सुख मिळवावं, आनंद, सुख म्हणजे आनंद, त्याच्याबद्दल फरक त्याला माहिती असतात. आनंद सुख समजतात आणि सुखा प्राप्तीचा प्रयत्न करतात, पण शेवटपर्यंत प्रयत्न केले तरी कधी आनंद त्याला सुख मिळत नाही. ह्याला मिळत सुख मिळते, आनंद मिळतो ना त्या शिष्याला. आणि गुरु तो आनंद मिळालेला तो गुरु असतो, म्हणून तो आनंद घेऊ शकतो त्याला. पण तसं तर गुरु भेटता नाही, गुरु भेटी नाही, म्हणून त्याला ते प्राप्त होत नाही. हा फरक आहे म्हणतात. त्या सद्गुरूचे लक्षण सांगता शब्द कोणता वेदान, जो सनातन ब्रह्मपूर्ण पूर्ण ज्या नाही. ब्रह्मस्वरूप आहे म्हणतात, आत्मस्वरूप आहे म्हणतात, सच्चिदानंद स्वरूप म्हणतात. तर एकंदरीत काय मुख्य ध्येय मानवी ध्येय ते बनलेले असतात. आपले प्रत्येकातले हे आम्ही समजलं पाहिजे. वेदांताला काय महत्व आलेलं आहे, इतकं महत्व सगळ्या जगात सगळे मानवाचे प्रत्येक प्राण्याचे काही ध्येय आहे, ते ध्येय स्वरूप त्या ध्येयाला ते पोचलेले असतात, ते ध्येय प्राप्त करून घेतलेले असतात. ते आणि बाकीचे बाह्य साधनाने
कितीही प्रयत्न केले तर ते मिळत नाही, मिळाले नाही, कोणाला मिळणे शक्य नाही. त्या अनुभव सिद्ध आहे म्हटलं. कारण काय जग आहे बाई साधणारी सुख मिळावं म्हणून ते पुष्कळ शेकडो हजारो लागतो असं आपण प्रयत्न करीतच आलं. आता शेकडो लाखो कोट्यावधी लोक ते प्रयत्न करीतच आहेत. कोण एकाकडे मिळालं काय जगातले कोटी जनसंख्या किती आहे? 100 कोटी आहे म्हणून समजा. 100 कोटी आपल्याला समजलं की नाही. 400 कोटी 500 कोटी असेल ते सगळे प्रयत्न करतात की नाही सुख मिळवावं, सुख मिळवावं, हे मिळवावं, हे जिंकावं, ते करावं, ते करावं वगैरे. कोणाकडे सुख मिळाले काय आणि त्यामुळे आम्हाला इकडे आम्हाला सांगावं इतके लोकांमध्ये नाही हो, इथे नाही हो, आम्ही कोण एखादा मिळालेला आहे मग त्याला हरकत नाही. तो ते तिकीट झाले तर आम्हाला दाखवून द्या. ओढ्याला नाही मिळणार पण ह्याला तुम्हाला मिळतोय म्हणजे किती श्रेष्ठ आहे हे समजून घ्या. मानवी ध्येयाला मी पोचतो म्हणजे काय कमी सहज काम नाही. हे सद्गुरूचं लक्ष म्हणजे आता आहे असं आता पुढे येतात सांगितलेलं आहे. कसं आपण मन स्वच्छ राखावं आणि त्याप्रमाणे बोलण्यासुद्धा आपण शब्द सुद्धा आपण अगदी विचार करू सगळ्याला सुख होईल. सत्य असं सुद्धा मनाला लागेल तर बोलून दाखवू नये समजा की नाही. म्हणजे अनुद्वेग सांगतात कोणाला वाईट वाटू नये, सगळ्यांना बरं वाटावं, हिताचं असावं आणि एक मताचं आहे ते तिथेच बोलावं. त्यांचे निर्णय मत आहे ते आमचे निर्णय ते ती गोष्टच काढू नये. काय त्याचा उपयोग काय आणि त्याचा संदर्भ काय असतो? काहीतरी करून करायचं आणि बसायचं हे कोण सांगितलेलं आहे. त्याकरता जी आपल्याला समोर विचार आहेत, चांगले विचार आहेत, योग्य रीतीने मग आपण बोलावं. पुष्कळ सांगितलं आहे कसं बोलावं हे पुष्कळ सांगता येईल. सत्य आणि अतिमधुर. सत्य आणि मधुर कसं बोलावं की शेवटी थोडक्यात सांगतात खरं असलं पाहिजे. एक खोटं बोलणे हे अजिबात सोडून द्यायला पाहिजे. खरं असावं खरं आणि सत्य अतिमधुर मधुर पाहिजे. गोड बोलला गोड बोलणे काय मिळते आम्हाला आपण गोड पदार्थ मी खातो मग कडू शब्द काय काढावं. आम्ही काय करतो गोड पदार्थ पाहिजे आम्हाला चांगले रुचिकर गोड पदार्थ पाहिजे ते की नाही. मग त्या जिभेने मग कडू शब्द काय काढतोस मग गोड आवडत असेल तर गोड शब्द काढ की गोड खा हरकत नाही तुम्हाला पुष्कळ दिलंय पण गोड शब्द बोलून त्या जिभेला सांगायचं. गोड शब्द त्यावेळेला तो गोड शब्द वस्तू मागतो पदार्थ खायला मग त्या अर्थी सगळ्या गोड गोड बोल की गोड काय म्हणतात गोड गोडी सत्य आणि अतिमधुर मधुर आहे. ऐकता आल्हाद कर आराम वाटा आनंद वाटावा बरोबर अशा रीतीने बोलता येईल की नाही चांगले बोलता येतं. सर्वासी तत्वे साचार बोले सनागर हरिकथा. असं हे नवरत्न माळा गोमटी. काय शेवटी करतात काय हे नवरत्न माळा हे रत्नमाळा आहे शिष्याने ही नवरत्नमाळा 9 लाख रुपये रत्नमाळा म्हणून मग सद्गुरूच्या कंठी घालायचं सद्गुरूला अर्पण करायचं म्हणजे तो खरा शिष्य लक्षण सांगतात तिकडे. म्हणजे हा रत्नहार तयार करायचा नवरत्नहार नवरत्न म्हणतो म्हणजे सगळं वज्र वैडूर्य रत्न वगैरे सगळे 9 प्रकारचे जे आहेत ते त्याचे तिचा हार करून हे
जे लक्षण सांगितले की नाही त्या एक लक्षण म्हणजे एक रत्न, ते नवरत्नाचे हार करून मग सद्गुरूच्या गळ्यात तुम्ही घाला, अर्पण करा, मग तुम्ही खरे साधक किंवा खरे शिष्य काय ते संवाद करतात. हे नवरत्नमाळा गोमटी जोगादी सद्गुरूच्या कंठी. जो सद्गुरूचा कंठी घालेल तो खरा शिष्य. नुसते फुले विकत मिळतात, 1-2-4 रुपये देऊन माळा पण ही माळ झाला नवरत्न आहे. हे नवरत्नमाळा गोमटी जोगादी सद्गुरूच्या कंठी. तो पैसे सायुज्याच्या पाठी, तो सायुज्याच्या पाठी तो परिपूर्ण पोहोचतो, साहित्य मुक्ती मिळते. ते म्हणजे अत्यंत श्रेय, अत्यंत परम होतो, श्रेष्ठ पदवीला जातो किंवा ते उद्धार होतो. अध्याय हे एकच श्लोक आहे. एका श्लोकामध्ये हे 9 लक्षण आहेत. ते 9 लक्षण आपण ते आचरणात आणणार. एक म्हणजे एक रत्नासारखंच आहे. रत्न मोहनिदान असतं की नाही, ही म्हणजे पुष्कळ फार किमतीची हे गोष्टी आहेत. तुम्ही एक तुम्ही आचरणात आणा, तितकं पण सुख वाटेल तुम्हाला. किती महत्वाचं हे ते कळत जाईल. तर आम्ही करतोच आहोत, सामान्यपणे करतो, पण विशेष लक्ष देऊन केलं पाहिजे इतकंच. करीत नाही असं नाही, सगळे आपण त्या मार्गाचा हो, करीतच आहो, पण त्याकडे विशेष लक्ष देऊन मग असं काय निर्दिष्टपणे हे आपण अंगी आणलं की नाही, अंगी आणताना आपल्याला सुख प्राप्ती, आनंद होईल, निश्चिंतता येईल. हे सगळे त्याने प्रगती दिसून येईल आणि आपण काय आपण सद्गुरूंना आपण काय संतुष्ट करू, त्याच्याने संतुष्ट होतील. हार माळ म्हणजे संतुष्ट होतात आणि साहित्य रूपला तुम्हाला नेतात. साहित्य रूपला सहज प्राप्त होते. एखादे एक श्लोकाचा अर्थ भावात सांगितला लक्षात ठेवा. त्याप्रमाणे शिष्य म्हणजे त्याप्रमाणे पाजळी शिष्याच म्हणजे कर्तव्य काय आहे,